मेन इन ब्ल्यूची ओळख संपणार. भारतीय हॉकी संघाची नवी भगवी जर्सी समोर येताच देशभरात वादाची ठिंगणी पडली आहे. माजी कर्णधारांनी या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे, तर हॉकी इंडियाने यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे. नेमकं प्रकरण काय आहे? 2026च्या FIH पुरुष आणि महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेपूर्वी हॉकी इंडियाने भारतीय पुरुष आणि महिला संघाची नवीन अधिकृत जर्सी सादर केली आहे. मात्र यावेळी भारतीय हॉकी संघाची अनेक वर्षाची पारंपरिक निळी जर्सी बदलून केसरी रंगाची जर्सी सादर करण्यात आल्याने देशभरात मोठा वाद निर्माण झाला. भारतीय हॉकी संघाची ओळख अनेक दशकापासून निळ्या जर्सीशी जोडली आहे. जगभरात भारतीय संघाला मेन इन ब्ल्यू म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे नवीन जर्सी समोर येतात सोशल मीडियावर चाहत्यांनी नाराजगी व्यक्त करत आहे. अनेकांनी हा बदल भारतीय हॉकीच्या परंपरेला धक्का असल्याचं म्हटलं. सर्वात आधी भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार वीरेन राजकिन्हा यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिलं, हॉकी इंडियाने गेल्या काही वर्षात भारतीय हॉकीसाठी अनेक चांगली कामं केली आहेत, पण हा निर्णय अत्यंत निराशाजनक आहे. भारतीय हॉकीची ओळख ही निळी जर्सी आहे. मी अनेक वर्ष अभिमानाने ही जर्सी परिधान केली. चाहते ही भारतीय संघाला निळ्या जर्सीत पाहू इच्छिता. मग अचानक हा रंग बदलण्याची गरज काय होती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आणि माजी कर्णधार पतंग सिंग यांनीही या निर्णयावर नाराजगी व्यक्त केली. त्यांचं म्हणणं आहे की भारतीय हॉकीचा वारसा आणि ओळख जपणं तितकंच महत्वाचं आहे, जितकं आधुनिक बदल स्वीकारणं महत्वाचं आहे. देशातील हॉकीची नर्सरी मानली जाणाऱ्या ओडिसामधूनही या निर्णयाला विरोध झाला. ओडिसाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी म्हटलं की भारतीय हॉकी संघाचा निळा रंग हा केवळ रंग नाही, तर तो भारताच्या क्रीडा इतिहासातील आणि लाखो चाहत्यांच्या भावनांशी जोडलेला आहे. हा वारसा जपला गेला पाहिजे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही याबद्दल टीका करत हा विषय केवळ जर्सीपुरता मर्यादित नसून देशाच्या क्रीडा ओळखाशी संबंधित असल्याचं म्हटलं. मात्र या सर्व टीकेदरम्यान हॉकी इंडियाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी सांगितलं की हा निर्णय कोणत्याही राजकीय किंवा इतर कारणामुळे घेतलेला नाही. खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दिलीप तिर्की यांच्या मते आज आंतरराष्ट्रीय हॉकी बहुतांश वेळा निळ्या रंगाच्या सिंथेटिक टर्फवर खेळली जाते. त्यामुळे निळ्या मैदानावर निळी जर्सी असल्याने वेगवान खेळादरम्यान खेळाडूंना सहकारी खेळाडू पटकन ओळखण्यात अडचण येऊ शकते. याच कारणामुळे अधिक स्पष्ट दृश्यता मिळावी म्हणून भगव्या रंगाची जर्सी निवडण्यात आली. त्यांनी हेही सांगितलं की विश्वचषकानंतर खेळाडूंना ही जर्सी पसंत न पडल्यास भविष्यात पुन्हा बदल करण्याचा पर्याय खुला आहे. हॉकी इतिहासकार के अरुमुगल यांच्या मते भारतीय हॉकी संघाने 1928 पासून बहुतेक वेळा निळ्या आणि पांढऱ्या रंगाची जर्सी वापरली आहे. जर्सीचं डिझाईन अनेकदा बदललं, पण निळा रंग कायम राहिला. त्यामुळे हा बदल ऐतिहासिक दृष्ट्याही मोठा मानला जात आहे. दरम्यान आगामी विश्वचषकात भारतीय पुरुष संघाचा समावेश इंग्लंड, वेल्स आणि पाकिस्तान यांच्यासोबत एका गटात करण्यात आला आहे. भारताने 1975 मध्ये पाकिस्तानचा पराभव करून एकमेव हॉकी विश्वचषक जिंकलं होतं. त्यानंतर तब्बल 50 वर्षापासून भारताला विश्वविजेतेपद मिळालेले नाही. यंदा सलग 2 ऑलिम्पिक कांस्य पदक आणि अलीकडे आशिया कप विजेतेपदाचे आत्मविश्वासावर भारतीय संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. तर भारतीय महिला संघाचा पहिला सामना 16 ऑगस्ट रोजी चीन विरुद्ध होणार असून त्यानंतर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामने खेळले जाणार आहे. कर्णधार सलीमा टेटे यांनी संघाची तयारी चांगली झाल्याचं सांगत सकारात्मक सुरुवात करण्याचा विश्वास व्यक्त केला. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, भारतीय हॉकी संघाची ओळख कायम मेन इन ब्ल्यू अशीच राहायला हवी होती का, की खेळाच्या गरजेनुसार जर्सीचा रंग बदलणं योग्य आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या मराठी पॉडकास्टला फॉलो नक्कीच करा.